श्रावण सुरू होण्याआधी येणारी अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या. हीच अमावस्या दीप अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. भारतीय संस्कृतीत जल, वायू, अग्नी, भू, खग या सर्वांसोबतच ऋतू, ग्रह या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची अतिशय सुंदर धार्मिक परंपरा आहे. स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देणाऱ्या दिव्यांची पूजा करण्याचा सण म्हणजे दीप अमावस्या होय. तर ही दीप अमावस्या साध्या सोप्या पद्धतीने कशी साजरी करावी, दीपपूजनाची पूर्वतयारी काय करावी, दिवे स्वच्छ कसे करावेत, पूजा केव्हा करावी, कणकेचे दिवे कसे करावेत, त्यांचे काय करावे, पितृदोष निवारण्यासाठी काय करावे, गटारी अमावस्या म्हणजे काय, या सर्वांबद्दल माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. तर दीप अमावस्येची परिपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. दीपपूजन केल्यामुळे घरात धनधान्य, लक्ष्मी, सुख समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे. घरात लक्ष्मी नांदावी, पितृदोषाचे निवारण व्हावे, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी, दृष्ट शक्तींचा नाश व्हावा, वाईट नजर लागली असेल तर ती निघून जावी, या हेतूने दीपपूजन केले जाते. तर सर्वात आधी आपण बघूया दीप अमावस्येला दीपपूजन केव्हा करावे. तर पूर्वी स्त्रिया सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करून सर्व कामे आटोपून सकाळच्याच वेळी दीपपूजन करून घेत असत. पण तुमचे जर सकाळी सकाळी लवकर जमत नसेल तर दिवसभरात सर्व पूर्वतयारी करून ठेवावी आणि सायंकाळी दिव्यांची पूजा करून घ्यावी. यंदा म्हणजे 2024 रोजी ही दीप अमावस्या दिनांक 4 ऑगस्ट रोजी रविवारी आलेली आहे. तर या दिवशी सकाळी लवकर उठून घरातील जाळे जळमाटे काढून घ्यावे, घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे, तसेच देव्हारा देखील व्यवस्थित पुसून घ्यावा. सर्व देव देवांचे सामान घासून पुसून स्वच्छ लख्ख करून घ्यावे. देव्हारा सुद्धा पुसून घ्यावा आणि रोजची देवपूजा करून घ्यावी. तसेच सर्वात आधी आपले पालनपोषण करण्यासाठी जे अन्न आपण शिजवतो त्या गॅस स्टोव्हची पूजा करून घ्यावी. पूर्वीच्या काळी चुली वापरत, तर या चुलींना पांढऱ्या गेरूने पोतारले जात, म्हणजे त्यांना रंगवले जात असे. तर आपल्या गॅसवर स्वस्तिक काढून हळदी, कुंकू, अक्षता वाहून घ्याव्यात, फूल वाहून घ्यावं, जमल्यास रांगोळी सुद्धा काढून घ्यावी आणि आपल्या पालनपोषणाची आणि अन्न शिजवण्याची जबाबदारी पूर्ण करताना आपल्याला साथ देणाऱ्या अग्निदेवतेची सुद्धा नमस्कार करून आभार मानून घ्यावेत. त्यानंतर देवांच्या पूजेला वापरले जाणारे सर्व दिवे, समया ह्या सुद्धा या दिवशी घासून पुसून स्वच्छ करून घ्याव्यात. यासाठी तुम्ही गरम पाण्यात चिंच घालून सर्व भांडी थोडा वेळ भिजत घालू शकता आणि थोडा वेळ भिजल्यानंतर ही भांडी काढून स्वच्छ घासून घेऊ शकता, किंवा तुम्ही पितळी भांडी घासण्यासाठी पितांबरीचा वापर सुद्धा करू शकतात. आमच्या खानदेशात दिव्यांसोबत घरातील पोळी भाकरी ठेवायची टोपली, सूप, झाडू तसेच गव्हाच्या पिठाचा डब्बा धुण्याची आणि त्यांची पूजा करण्याची सुद्धा पद्धत आहे. त्यामुळे इथे माझ्याकडे जे साहित्य आहे ते मी घासून आणि धुवून घेतलेले आहे. पूर्वीच्या काळी वीज नव्हती तर रॉकेलवर चालणारे कंदील, चिमणी, दिवा यांचा वापर केला जाई. दीप अमावस्येला या दिव्यांना सुद्धा घासून स्वच्छ केले जात असे. माझ्याकडे ते लॅम्प नाहीत, तुमच्याकडे असतील तर तुम्ही ते सुद्धा घासून घ्यायचे आहेत. सर्व साहित्य घासून पुसून वाळून घ्यायचे आहे. त्यानंतर देवघराजवळ किंवा तुमच्या सोयीनुसार एका जागेवर पाट मांडायचा आहे. पाट मांडण्याआधी रांगोळीने स्वस्तिक काढून हळदी, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. त्यावर पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर एक कापड अंथरून घ्यायचं आहे. या पाटावर आपण दिवे मांडणार आहोत, दिव्यांची आरास करणार आहोत. तर जेवढे दिवे आपण मांडणार आहोत तितक्या ठिकाणी अक्षता, हळदी, कुंकू वाहून घ्यायचे आहे. त्यावर एक एक करून सर्व दिवे रचून घ्यायचे आहेत. तसेच या पाटाच्या शेजारीच आणखीन एक पाट मांडून त्यावर सुद्धा एक कापड अंथरून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण आधीच धुवून घेतलेल्या आपल्या घरातील डालकी, टोपली, कंदील, लॅम्प, चिमणी, सूप, झाडू, केरसुनी हे जे साहित्य असतं ते ठेवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर ठेवत नसतील तर तुम्ही नाही ठेवलं तरीही हरकत नाही, पण आमच्या खानदेशात अशाच पद्धतीने दीपपूजन केले जाते. मी लहानपणापासून ही पद्धत पाहत आली आहे, त्यामुळे मी त्याच पद्धतीने दीपपूजन करते. तर हे सर्व साहित्य ठेवण्याआधी त्या जागेवर हळदी, कुंकू, अक्षता वाहून घ्यायची आहे. तसेच सुंदरशी रांगोळी सुद्धा काढून घ्यायची आहे आणि तुम्हाला आवडेल तशी फुलांची, फुलमाळांची सजावट करून घ्यायची आहे. बाजारात फुलांच्या लहान लहान वेण्या देखील मिळतात, त्याही तुम्ही आणून समयांना सजवून घेऊ शकतात. आता ही सर्व तयारी झालेली आहे. या पूजेत कणकेच्या दिव्यांचे खूप महत्त्व आहे.
त्यामुळे गुळाचे पाणी घालून कणिक मळून घ्यायची आहे आणि याचे दिवे घडून घ्यायचे आहेत। इथे मी 11 दिवे घरात दीपपूजनासाठी तयार करून घेणार आहे। तसेच 5 दिवे जास्तीचे तयार करून घेत आहे। या जास्तीच्या 5 दिव्यांचं मी काय करणार आहे ते पुढे व्हिडिओत सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण नक्की बघा। तर हे दिवे 10-12 मिनिटे वाफवून घेत आहे। दिवे वाफवून झाल्यानंतर 11 दिवे एका ताटात घालून घेणार आहे। त्यात फुलवाती आणि शुद्ध तूप घालून घेणार आहे। दीपपूजन करण्यापूर्वी आपल्या देवघरात आणि उंबरठ्यावर दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दीपपूजनास सुरुवात करायची आहे। तर पाटावर आपण ज्या दिव्यांची आरास केलेली आहे त्या सर्वांमध्ये कापसाच्या वाती आणि तेल किंवा तूप घालून घ्यायचे आहे। त्यानंतर सर्व दिवे पेटवून घ्यायचे आहेत। दिव्यांच्या आरासीला हळदी, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। त्यानंतर दिव्यांना लक्ष्मीचं प्रतीक असलेल्या केरसुणी, टोपली, कंदील या सर्वांनाच हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यांना सुद्धा दिव्यांनी ओवाळून घ्यायचे आहे। तसेच दुर्वा आणि आघाडा यांना देखील आजच्या दिवशी खूप महत्त्व असते। मला आघाडा मिळाला नाही, तुम्हाला मिळेल तर बाजारातून नक्की आणा। तर इथे मी दुर्वा आणि फुले सुद्धा वाहून घेतलेली आहेत। त्यानंतर धूप ओवाळून घ्यायचा आहे। त्यानंतर कणकेच्या 11 दिव्यांनी सर्व दिव्यांना ओवाळून घ्यायचे आहे। दीपपूजन करताना शुभम करोती म्हणायचे आहे। तसे तर घरातील लहान मुलांना देवासमोर बसवून दररोजच शुभम करोती कल्याणम म्हणायला हवे। रोज म्हणत नसणार तर आजच्या दिवशी मात्र हा श्लोक जरूर म्हणायचा आहे। आषाढ श्रावणात पावसामुळे वातावरण दमट, कुबट झालेले असते। घरात जाळे, माशा, डास किंवा किडे यांचा खूप उपद्रव वाढलेला असतो। तसेच ढगाळ वातावरणामुळे एक प्रकारे अंधार सर्वत्र दाटलेला असतो। तर दीप अमावस्येच्या निमित्ताने घरातील जाळे जळमटाच्या रूपाने नकारात्मकता झटकून बाहेर काढली जाते। दिव्यांवर आलेली काजळी घासून स्वच्छ केल्यामुळे दिवे अधिक प्रकाशमय होतात, लख्ख प्रकाश देतात। त्यामुळे घरात लख्ख प्रकाश पडतो, अशी पूर्वी श्रद्धा असावी। कारण पूर्वी वीज नव्हती, तर रॉकेलवर चालणारे दिवे, कंदील, चिमण्या पेटवल्या जात असे। तर दीप अमावस्येच्या निमित्ताने सर्व स्वच्छता होत असे। पूर्वी अशा वैज्ञानिकदृष्ट्या तथ्य असणाऱ्या गोष्टी धर्माचा आधार घेऊन लोकांना सांगितल्या तर लोक त्या पटकन ऐकत असत। कारण पूर्वीची माणसे साधी, भोळी, धार्मिक पण तरीही प्रचंड हुशार होती। आपला प्रत्येक सणवार हा वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवूनच तयार करण्यात आलेला आहे। तर अशा रीतीने संपूर्ण पूजा झाल्यानंतर पूजेचा मनोभावे नमस्कार करून घ्यायचा आहे आणि आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदो, लक्ष्मीचे कायम वास्तव्य असो, आपल्या मुलांची भरभराट हो, त्यांना यश मिळो अशी मनोकामना करायची आहे। संपूर्ण पूजा झाल्यानंतर कणकेच्या दिव्यांनी घरातील मुलांचे औक्षण करायचे आहे। मुलांचे वाईट शक्तींपासून रक्षण व्हावे या हेतूने हे औक्षण केले जाते। तसेच अमावस्येच्या दिवशी मीठ आणि मोहरी घेऊन लहान मुलांची दृष्ट जरूर काढावी। एका हातात मीठ आणि दुसऱ्या हातात काळी मोहरी घेऊन मुलांना डोक्यापासून पायापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 9 किंवा 11 वेळा ओवाळून घ्यायचे आहे आणि हे मीठ पाण्यात घालून घराबाहेर अंगणात फेकून द्यायचे आहे आणि मोहरी देखील बाहेर अंगणात टाकून द्यायची आहे। आमच्या लहानपणी आमची आजी आणि आई याच पद्धतीने आम्हा भावंडांची दृष्ट काढत असे। तुमच्या भागात जर वेगळ्या पद्धतीने दृष्ट काढत असतील तर ती सुद्धा आजच्या अमावस्येच्या दिवशी जरूर काढून घ्यावी। यामुळे मुलांचे नकारात्मक शक्तीपासून रक्षण होते। तसेच हे जे दुसरे 5 कणकेचे दिवे आपण तयार करून घेतलेले आहेत
त्यांच्यात फुलवाती आणि शुद्ध तूप घालून घ्यायचे आहे। सोबतच त्यात काळे आणि पांढरे तीळ आणि काळे उडीद घालून घ्यायचे आहेत। माझ्याकडे उडीद नव्हते त्यामुळे मी उडदाची डाळ घालून घेतलेली आहे। हे दिवे दीप अमावस्येच्या संध्याकाळी हनुमान मंदिरात लावायचे असतात। त्यासाठी आपल्या घरातील पुरुषांना हे दिवे घेऊन हनुमान मंदिरात पाठवावे आणि मंदिरात हे दिवे पेटवून नमस्कार करून येण्यास सांगावे। घरातील पुरुषांच्या प्रगतीत अडथळा येत असेल, आरोग्याच्या वारंवार तक्रारी उद्भवत असतील किंवा पितरांचा दोष असेल तर हा पितृदोष या उपायाने नाहीसा होतो। त्यामुळे घरातील पुरुषांच्या प्रगतीसाठी दर अमावस्येला हा उपाय नक्की करावा। तसेच घरात जे 11 कणकेचे दिवे आपण पेटवून घेतलेले आहेत ते विझल्यानंतर घरातल्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहेत। हे दिवे खाताना देशी तूप घालून खाल्ल्यास अतिशय चविष्ट लागतात। आणि जर तुमच्याकडनं संपूर्ण दिवे संपत नसतील तर उरलेले दिवे तुम्ही गाईला देखील खाऊ घालू शकतात। दुसऱ्या दिवशी या पूजेची उत्तर पूजा करायची आहे। त्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी आधी नेहमीची देवपूजा करून घ्यायची आहे। सर्व निर्माल्य उचलून घ्यायचे, एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकायचे आहे आणि दिवे उरले असतील तर ते गाईला खाऊ घालायचे आहेत आणि सर्व साहित्य जागच्या जागी परत ठेवून द्यायचे आहे। आषाढी अमावस्येला गटारी अमावस्या असे देखील म्हणतात। बहुतेक भागांमध्ये गटारी अमावस्येनंतर म्हणजेच श्रावणात मांसाहार करणे बंद केले जाते। खरे तर तो शब्द गटारी नसून गत आहारी म्हणजेच गतारी आहे, म्हणजे गेला तो आहार असा या शब्दाचा अर्थ असतो। म्हणजे आता पुढे श्रावणात मांसाहार करू नये, गेला तो आहार आता पुन्हा खाऊ नये असा त्याचा अर्थ आहे। कारण पावसाळ्यामध्ये सर्वकडे जीवजंतू वाढलेले असतात, मांसामध्ये हे जीवजंतू जास्त प्रमाणात तयार होतात। तसेच मनुष्य जातीची पावसाळ्यात पचनशक्ती खूप कमकुवत होते, त्या दृष्टीने श्रावण पाळला जातो, म्हणजेच मांसाहार बंद केला जातो। चला तर मग दीपपूजन, गतारी अमावस्या या धार्मिक जोड असणाऱ्या वैज्ञानिक संकल्पना एका नव्या उत्साहाने आपण साजऱ्या करूया आणि आपण हिंदू असल्याचा गर्व बाळगूया आणि एक सकारात्मक सोज्वळ धार्मिक आयुष्याला सुरुवात करूया। तर आमच्या खानदेशात ही दीप अमावस्या ज्या पद्धतीने साजरी केली जाते त्या पद्धतीने मी इथे पूजा करून घेतलेली आहे। मला आशा आहे तुम्हाला व्हिडिओ महत्त्वपूर्ण नक्की वाटला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।